15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्री. महाशिवरात्री केवळ उपासाचा दिवस नाही, ही एक अशी रात्र आहे ज्या रात्री भगवान शंकर स्वतः भक्तांची परीक्षा घेतात. जर या दिवशी पूजा करताना ही चूक झाली तर पुण्याऐवजी दोषही लागू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीची पूजा कशी मांडावी, कोणती सेवा करावी, कोणता मंत्र जपावा, उपवास कसा सोडवावा, काय खावे किंवा काय खाऊ नये आणि शेवटी उपास योग्य पद्धतीने कसा सोडवावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्व स्वामी भक्तांना हर हर महादेव. नमस्कार भक्तांनो, सर्व स्वामी भक्तांना मनापासून श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि रहस्यमय दिवस आहे. हा दिवस म्हणजे शिवत्व जागृत होण्याची रात्र आहे. या दिवशी केलेली साधी पूजा देखील संपूर्ण वर्षाचे पाप नष्ट करू शकते. पण चुकीची पद्धत असेल तर फळही मिळत नाही. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रानुसार आणि सोप्या पद्धतीने शिवरात्रीची पूजा कशी करावी हे पाहणार आहोत. शिवरात्रीची पूजा कशी मांडावी तर पूजा करण्याची योग्य वेळ म्हणजेच महाशिवरात्रीची पूजा ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा मध्यरात्री 12 वाजता विशेष फलदायी मानली जाते. पूजा करण्यापूर्वी अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असल्यास पांढरे किंवा फिकट रंगाचे वस्त्र घालावेत. पूजा मांडताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे. शिवलिंग किंवा महादेवाचा फोटो पाटावर ठेवावा. खाली पांढरा किंवा लाल कपडा अंथरावा. आता आपण पाहणार आहोत की सामग्री कुठली पाहिजे. शिवलिंग किंवा शिवलिंग तयार करण्यासाठीची माती, गंगाजल किंवा शुद्ध जल, दूध, दही, मध, साखर, बेलपत्र हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पांढरी फुले, धूप, दीप, चंदन, भस्म, फळे, नैवेद्य आणि रुद्राक्ष माळ. तर सर्वप्रथम अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. सहसा ते पांढरे असेल तर उत्तम. आपण जिथे पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून सुशोभित करावी. नंतर पाटावरती मातीने शिवलिंगाचे स्थानापन्न करावे किंवा महादेवाचे पिंड किंवा महादेवाचा फोटो असेल तरीही चालेल. खाली पांढरा किंवा भगवा वस्त्र अर्पण करावा. त्यानंतर शिवलिंगाचे स्थापना झाल्यानंतर शिवलिंगावरती गंगाजल करून सर्वप्रथम दूध किंवा दही आणि मधाने शंकराला अर्पण करावे. त्यानंतर शुद्ध दह्याने स्नान घालावे. त्यानंतर पांढरी फुले, बेलपत्र, चंदन, धूप, दीप आणि भस्म लावून महादेवाची पूजा करावी. यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे तुळस कधीही शिवाला अर्पण करू नये. तर अभिषेक करताना ही शिवरात्रीची सर्वात मोठी सेवा आहे. सर्वप्रथम पाणी, त्यानंतर दूध, त्यानंतर दही, मग मध आणि साखर आणि पुन्हा गंगाजल असा अभिषेक हा महादेवाला केला जातो. महादेवाचा अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं प्रत्येक बेलपत्र वाहताना तुम्ही म्हणणं गरजेचं आहे. बेलपत्र अर्पण करताना तुम्ही हा मंत्र म्हटल्याने अधिक पुण्य लाभते. बेलपत्र हे नेहमी 3 पानांचे असावे. देठ हे नेहमी शिवलिंगाकडे असावे. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर महाशिवरात्रीला कोणती सेवा करावे. महादेवाला अत्यंत प्रिय म्हणजे नामस्मरण, अभिषेक, बेलपत्र अर्पण, जागरण किंवा मौन पाळणे, गरजूंना अन्नदान करणे, पाणी आणि दुधाचे दान. या दिवशी आपण सहसा राग, वाद किंवा निंदा टाळू शकतो. सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे श्रेष्ठ मंत्र
ओम नमः शिवाय हा जमल्यास 108 वेळा केलं तर उत्तम होईल. किंवा महामृत्युंजय मंत्र जसं की ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दना मृत्युर्मोक्षीयमामृतात्. असा मंत्र तुम्ही 11 किंवा 21 वेळा म्हणू शकता. शक्य असल्यास रुद्राक्ष माळेने जप करा. महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा? तर निर्जल उपवास असेल तर चांगलेच. यामध्ये तुम्ही फलाहार घेऊ शकता. दूध, फळं यांचा उपवास करू शकता. शरीर क्षमता पाहूनच उपवास केला तर योग्य राहील. आता आपण बघूया की कुठल्या गोष्टी खाव्यात आणि कुठल्या प्रामुख्याने टाळाव्यात. सहसा महाशिवरात्रीचं व्रत हे निर्जला केलं जातं, कारण माता सतीने हे व्रत निर्जलाच केले होते. आता जर शक्य नसेल तर आपण हे कसे करू ते बघूयात. सहसा फळे, दूध, ताक, साबुदाणा, शेंगादाणे, राजगिरा किंवा जमल्यास नारळ पाणी तुम्ही घेऊ शकता. सहसा काय खाऊ नये यामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, दारू, तिखट, तेलकट पदार्थ किंवा गहू, तांदूळ हे खाण्यास सक्त मनाई आहे. आता उपवास सोडवताना सहसा सकाळी महादेवाची पूजा करून पाणी किंवा दूध अर्पण करून फळे तुम्ही खाऊ शकता. या दिवशी तुम्ही गरजूंना अन्नदान केले तर उत्तमच. उपवास हा अचानक अन्न खाऊन सोडवू नका. महाशिवरात्रीला हा उपवास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मंत्रोच्चार तसेच उपवास योग्य रीतीने करणे आवश्यक असते. तर महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही, हा स्वतःशी जोडणारा एक दिवस आहे, म्हणजेच महादेवाशी जोडणारा. या दिवशी थोडी श्रद्धा, थोडा संयम आणि थोडी सेवा केली जाते. महादेव तुमच्या आयुष्यातील दिशा बदलून टाकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि अशाच नवनवीन माहितीकरता, सत्यता, धर्म याबद्दलच्या माहितीकरता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओला नक्की भेटूया. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय.